सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खमंग, कुरकुरीत आणि मस्त पांढरे शुभ्र झटपट बटाट्याचे चिप्स बनवून दाखवणार आहे. हे चिप्स आपण बऱ्याचदा घरामध्ये बनवतो, पण तळताना कधी लाल होतात आणि थोड्या वेळानंतर ते लगेच मऊ देखील पडतात. पण आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना खूप साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी बनवली आहे, ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी हे चिप्स बनवायचा विचार करत असाल ना, तरीसुद्धा मार्केटपेक्षाही भारी घरच्या घरी हे चिप्स तुम्ही तयार कराल ही माझी खात्री आहे. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला चिप्स बनवण्यासाठी लागणार आहेत बटाटे. तर मी इथे 3 बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. तर मी इथे मीडियम साईजचे बटाटे वापरलेत. तुम्ही कुठलेही लहान मोठे बटाटे वापरू शकता. आता बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. चिप्स बनवण्यासाठी बऱ्याचदा LR किंवा इंदोरी बटाट्याचा वापर करतात, कारण त्या बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यामुळे चिप्स देखील छान पांढरे शुभ्र होतात. पण आज मी तुम्हाला रेग्युलर बटाट्यापासून मस्त पांढरे शुभ्र चिप्स बनवून दाखवणार आहे. रेग्युलर म्हणजे कोणते जे आपण मार्केटमधून भाजी बनवण्यासाठी बटाटे आणतो ना, त्याच बटाट्याचा वापर करून मी तुम्हाला मार्केटपेक्षाही भारी चिप्स बनवून दाखवणार आहे. आता याच प्रकारे आपण सर्व बटाट्याची साल काढून घेऊयात. बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने परत बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतरसुद्धा आपल्याला बटाट्याला भरपूर पाण्यात घालून ठेवायचे, जेणेकरून हवेच्या संपर्कात जर बटाटे आले तर ते काळे पडू नयेत म्हणून. आता बटाट्याचे आपण लगेच चिप्स बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्यातच आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. चिप्स बनवताना बटाटा असा उभा न धरता आडवा करायचा आहे, म्हणजे चिप्स आपले छान पातळ आणि मोठे मोठे पडतात. आणि चिप्स बनवताना आपल्याला बटाटा असा पुढं न्यायचा आहे आणि उचलून परत मागे ठेवायचा आहे. असं केल्याने काय होतं की चिप्ससुद्धा आपले छान मोठे पडतात आणि मध्येच कट देखील होत नाहीत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशाप्रकारे हे चिप्स बनवून घेते. तुम्हालासुद्धा सेम याच पद्धतीने चिप्स बनवून घ्यायचे आहेत. आणि हे चिप्स बनवताना आपल्याला छान पातळ किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे ज्या किसणीने पातळ चिप्स येतील ना, त्या किसणीचा वापर करायचा आहे. जाड चिप्स येणारी किसणी आपल्याला वापरायची नाही. जाड चिप्स येणारी किसणी असेल ना, तर तो चिप्स तळायलासुद्धा उशीर लागतो आणि तळल्यानंतर ते मऊ देखील पडू शकतात. त्यासाठी आपल्याला अशी मस्त पातळ किसणी वापरायची आहे, म्हणजे चिप्स आपले छान पातळ होतात. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व चिप्स बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता 3ही बटाट्याचे मी चिप्स बनवून घेतलेत. छान पातळ आपले चिप्स तयार झालेले आहेत. आता हे चिप्स आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यातलं पूर्ण स्टार्च आहे ते निघून जाईल. आता आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये कडकडीत गरम केलेलं पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले चिप्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. हे चिप्स मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर आपल्याला गरम पाण्यात टाकायचं आहे. गरम पाण्यात चिप्स टाकल्यामुळे काय होतं की याचं जे काही राहिलेलं शिल्लक स्टार्च आहे ना, ते निघून जातं. आपल्याला याला खूप जास्त वेळा पाण्यात ठेवायचं नाही. चिप्स पूर्ण टाकून झाले ना की चमच्याने याला छान मिक्स करून घ्यायचे. आपण ही छोटीशी ट्रिक केली ना, तुमचे चिप्स मार्केटपेक्षाही खूप भारी होतात. बिलकुल तळताना लाल होत नाहीत किंवा तळल्यानंतर मऊ देखील पडत नाहीत. आता चिप्स चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत. एकही चिप्स वरती राहता कामा नये. आता यावरती फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि लगेच 1 मिनिट झाला की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. 1 मिनिटाची आपण याला फक्त वाफ दिली आहे. अजिबात याला गॅसवरती वगैरे ठेवायचं नाही. असंच गरम पाण्यामध्ये आपल्याला या चिप्सला 1 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता पाणी किती गढूळ झालेलं आहे. आपण हे चिप्स अगोदर 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, तरीसुद्धा पाणी यातलं खूप गढूळ झालं आहे. म्हणजे या चिप्समधलं जे काही स्टार्च आहे ना, आता या पाण्यामध्ये निघून गेलेलं आहे. आता आपल्याला एक मोठा झारा घ्यायचा आहे आणि झाऱ्याने हे चिप्स पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत. शक्य आहे तेवढं पाणी आपल्याला इथेच नितळून घ्यायचं आहे आणि चिप्स देखील चाळणीवरतीच काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काही यामध्ये एक्स्ट्रा पाणी राहील ना, ते खाली नितळून जाईल. अशाच प्रकारे आता इथे मी सर्व चिप्स या पाण्याच्या बाहेर काढून घेते. आता आपल्याला एक कॉटनचा कपडा खाली अंथरून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे चिप्स अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत किंवा पसरवून घ्यायचे आहेत. आपल्याला हे चिप्स सुकवून घ्यायचे नाहीत, फक्त कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला चिप्स या कपड्यावरती टाकायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी आवडत असेल ना, तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर तुम्ही इथे पाहू शकता चिप्स मी छान पसरवून घेतलेत. आता आपल्याला वरतून एक कपडा टाकायचा यावरती आणि याला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही इथे 1 ते 2 मिनटासाठी फॅनखालीसुद्धा हे चिप्स सुकवून घेऊ शकता. पण मी कपड्यानेच करून घेते, पटकन होतात म्हणून.
पहा चिप्स आपले छान सुकलेत. मी तुम्हाला दाखवते पहा. जर तुम्हाला हा चिप्स ओलसर वाटला ना, परत आपल्याला कपड्याने छान सुकवून घ्यायचा आहे. म्हणजे तळताना तेल अंगावरती उडणार नाही. आता आपले चिप्स छान सुकलेले आहेत. लगेच तळायला घेऊयात. पण त्याआधी छोटीशी पूर्वतयारी करायची आहे. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. हे मीठ चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण या पाण्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. तर आता लगेच आपण चिप्स तळायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये चिप्स सोडायचे आहेत. चिप्स कढईमध्ये सोडले ना, नंतर आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे. मिडियम गॅसवरती आता आपल्याला हे चिप्स छान तळून घ्यायचे आहेत. चिप्स तेलात बसतील ना, तेवढेच सोडायचे आहेत. एकदम यामध्ये गर्दी करायची नाही. त्यामुळे काय होईल की चिप्स मऊ देखील होतील आणि ते लवकर तळणारसुद्धा नाहीत. त्यासाठी जेवढे तेलात बसतील ना, तेवढेच चिप्स आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आणि आलटपलट करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. आता एखादा मिनिट आपण चिप्स तळून घेतल्यानंतर चिप्स आपले हलकेसे कुरकुरीत व्हायला लागलेत पहा. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मिठाचं पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा यामध्ये मी पाणी घालते. पाणी घातल्यानंतर तेल लगेच अंगावरती उडून येऊ शकतं, याची काळजी घेतच आपल्याला यामध्ये मिठाचं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर पहा तेल लगेच तडतडायला लागतं, तेव्हा घाबरून जायची गरज नाही. तेलात पाणी घातलं की असं होतंच. पण तुम्ही जर नवीन असाल ना, तर ही ट्रिक तुम्ही अजिबात करू नका, मी सांगेन तुम्हाला. कारण पाण्याचा आवाज एवढा तडतड येतो ना, की लगेच आपल्याला घाबरायला होतं. मी सुद्धा खूप घाबरले होते, पण तरीसुद्धा या तेलामध्ये पाणी टाकले. जर तुम्ही पहिल्यांदा चिप्स बनवत असाल ना, तर ही ट्रिक अजिबात करू नका. तर तुम्ही पाहू शकता तेलाचे बबल्स पूर्ण थांबलेत, तेव्हा समजायचं चिप्स आपल्या आतपर्यंत खमंग कुरकुरीत झालेत आणि मग लगेच बाहेर काढायचे. आता आणखी एक बॅच मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. पहा तेल आपल्याला आतासुद्धा कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि मगच त्यामध्ये चिप्स सोडायचे. चिप्स सोडल्यानंतर फ्लेम मिडियम करायची आणि मस्त एक खमंग कुरकुरीत आपल्याला चिप्स तळून घ्यायचे आहेत. तर पाहिलंत ना मैत्रिणींनो, कुठेही आपला चिप्स लाल झाला नाही, एकदम परफेक्ट आपले हे चिप्स तयार झालेले आहेत. आता मात्र हे चिप्स तळताना मी यामध्ये मिठाचं पाणी घालणार नाही, असेच चिप्स तळणार आहे. तुम्हीसुद्धा असं करू शकता. आता तुम्ही पाहू शकता आपले चिप्स आहे ना मस्त तळलेत. तेलाचे बबल्स पूर्ण थांबले की समजायचं चिप्स आपले आतपर्यंत छान तळलेले आहेत. म्हणजे मग ते खाली काढल्यानंतरसुद्धा मऊ होत नाहीत. आता या चिप्सचा आवाज आहे का पहा, मस्त कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेत. आता राहिलेले सर्व चिप्स मी याच प्रकारे तळून घेते. तुम्ही ते पाहू शकता सर्व चिप्स मी छान तळून घेतलेत आणि फक्त 3 बटाट्यापासून आपण इथे परातभर चिप्स तयार केलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कुठेही चिप्स लाल किंवा काळे झाले नाहीत. अगदी परफेक्ट आपले पांढरे शुभ्र आणि मस्त कुरकुरीत हे चिप्स तयार झालेत. हे चिप्स करायला खूप सोपे आहेत. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. आता चिप्सला आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि मीठसुद्धा लावायचं आहे, म्हणून एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला हे चिप्स ट्रान्सफर करून घ्यायचे. तर पहा काय कुरकुरीत आपले हे चिप्स तयार झालेत. आता यावरती आपल्याला सुरुवातीला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मुलांसाठी बनवत असाल ना, तर फक्त मीठ टाकलं तरीही चालेल. पण मी यावरती थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकणार आहे. म्हणजे मग हे चिप्स खायला मस्त खमंग कुरकुरीत आणि छान स्पायसी देखील लागतील. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपले इथे चिप्स तयार झालेले आहेत. ते सुद्धा स्वस्तात मस्त. बाहेरून चिप्स आणायचे म्हटलं की 10 रुपयाला 5 ते 6 चिप्स येतात आणि ते खिशाला परवडत देखील नाहीत. म्हणूनच तुम्ही आता या पद्धतीने घरच्या घरी हे बटाटा चिप्स किंवा वेफर्स तयार करा आणि घरातील प्रत्येकाला खुश करा. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आता आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.